दर्शकों नमस्कार। इस वक्त मौजूद हूँ मैं नागपुर का हिवाड़ी अधिवेशन बोला जाता है, शीत सत्र जो कहा जाता है वो शुरू है। आज लगभग 6 दिन हो चुके हैं। 6 दिन में अभी लगभग 3 बज चुके हैं और 3 बज चुके तक के यहाँ का जो सत्रकाल का जो कार्यकाल है वो पूरी तरह से ठप कर दिया गया है। एक बहुत ही ज़मीन के मामले को लेकर विपक्ष इतना आक्रामक हुआ था कि जैसे कि आपने विपक्ष के बारे में देखा था कि किस तरीके से उन्होंने धरना किया है, किस तरीके से नारेबाजी की है और बहुत सारी चीज़ों को लेकर उन्होंने अब्दुल सत्तार जो यहाँ के मंत्री है उसको लेकर बहुत बड़ा उन्होंने एक आंदोलन टाइप किया हुआ था। और लगभग यहाँ से अभी जो शीत सत्र का आज 6वां दिन है और मुझे ऐसा लगता नहीं है कि यहाँ की जो विदर्भ की जनता है, ये एक्चुअली जो अधिवेशन होता है, जो इसे समर अधिवेशन कहा जाता है, तो इस अधिवेशन का मकसद ही ये होता था कि विदर्भ की जनता को ज़्यादा से ज़्यादा सरकार की ओर से मुहैया कराने वाला जो निधि होता है, विकासात्मक निधि होता है, वो देने का काम होता है और बहुत सारे बजट बनाने का काम होता है। यहाँ से बहुत सारी जो पुरौनिया मांगनियाँ होती है उन्हें सदन में पेश करके उन्हें मंजूरी दी जाती है और दोनों सदनों का कार्यकाल अभी फ़िलहाल तो बंद है। लेकिन विदर्भ का जो ये जो अधिवेशन है यह पूरी तरह से 6वें दिन में ही आज पूरी तरह से बंद हो चुका है। और मज़े की बात यह रही है कि अधिवेशन का कुछ 4 दिन का और कार्यकाल रखा गया है, यानी 30 तारीख तक के अधिवेशन चलने वाला है। सर्वात मोठा गद्दार अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार, महाराष्ट्राचा 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 सर्वात मोठा गद्दार अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार, राजीनामा द्या, राजीनामा द्या अब्दुल सत्तार, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या अब्दुल सत्तार, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सत्तार, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सत्तार, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सत्तार, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सत्तार, राजीनामा द्या, नागपूरची संत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सत्तार, राजीनामा द्या, 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 राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सत्तार, राजीनामा द्या। दीडशे खोके, दीडशे खोके, दीडशे खोके, अरे दीडशे खोके, अरे दीडशे खोके, दीडशे खोके, 70 घेतले खोके, श्रीखंड घ्या कुणी भूखंड
सरकारने घेतले खोके, सरकार म्हणतं एकदम ओके. 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 सरकारने घेतले खोके. अरे भूखंड घ्या कोणी गायरान घ्या, भूखंड घ्या कोणी गायरान घ्या. अरे भूखंड घ्या कोणी गायरान घ्या, भूखंड घ्या कोणी गायरान घ्या. अरे भूखंड घ्या कोणी गायरान घ्या, भूखंड घ्या कोणी गायरान घ्या. अरे भूखंड घ्या कोणी गायरान घ्या, भूखंड घ्या कोणी गायरान घ्या. अरे गायरान घ्या कोणी श्रीखंड घ्या, गायरान घ्या कोणी श्रीखंड घ्या. अरे श्रीखंड घ्या कोणी भूखंड घ्या, श्रीखंड घ्या कोणी भूखंड घ्या. सत्तारांनी घ्या कोणी शिंदेंनी घ्या, सत्तारांनी घ्या कोणी शिंदेंनी घ्या. सत्तारांनी घ्या काही शिंदेंनी घ्या, सत्तारांनी घ्या काही शिंदेंनी घ्या. गायरान घ्या कोणी भूखंड घ्या, गायरान घ्या कोणी भूखंड घ्या. सत्तारांनी घ्या कोणी शिंदेंनी घ्या, सत्तारांनी घ्या कोणी शिंदेंनी घ्या. भूखंड घ्या श्रीखंड घ्या, भूखंड घ्या श्रीखंड घ्या. गद्दार बोलो कोणी गद्दार बोलो, गद्दार बोलो कोणी गद्दार बोलो. सत्तार बोलो कोणी गद्दार बोलो, गद्दार बोलो कोणी गद्दार बोलो. श्रीखंड घ्या कोणी भूखंड घ्या, श्रीखंड घ्या कोणी भूखंड घ्या. गायरान घ्या कोणी भूखंड घ्या, गायरान घ्या कोणी भूखंड घ्या. शिंदेंनी घ्या कोणी सत्तारांनी घ्या, शिंदेंनी घ्या कोणी सत्तारांनी घ्या. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीचा संयुक्त महाराष्ट्र. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, गद्दार सरकार 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 राजीनामा द्या. नाही कुणाच्या बापाचं, बेळगाव कारवार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचं. मुंबई सरकार, हाय हाय. मुंबई सरकार, हाय हाय. कर्नाटक सरकार, हाय हाय. कर्नाटक सरकार, हाय हाय. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भाचा विकास न करणाऱ्या सरकारचा विदर्भाबाबत निर्णय न घेणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना बोनस न देणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना बोनस न देणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मूग मिळून गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मराठी बांधवांचा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या सरकारचा अरे या मुंबई सरकारचा कर्नाटक सरकारचा
सरकार हाय हाय विद्या सरकार हाय हाय ईडी सरकार हाय हाय ईडी सरकार हाय हाय ईडी सरकार हाय हाय ईडी सरकार हाय हाय विद्या सरकार हाय हाय विद्या सरकार हाय हाय मुंबई सरकार हाय हाय मुंबई सरकार हाय हाय मुंबई सरकार हाय हाय ईडी सरकार हाय हाय विद्या सरकार हाय हाय विद्या सरकार हाय हाय विद्या सरकार हाय हाय घाबरट सरकार हाय हाय घाबरट सरकार हाय हाय घाबरट सरकार हाय हाय 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके घाबरट सरकार हाय हाय कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना घाबरणारा मुख्यमंत्र्यांचा अरे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मूग गिळून गप्प बसणारा हे मुख्यमंत्र्यांचा अरे मराठी बांधवांचा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अरे कर्नाटक सरकारचा मुंबई सरकारचा मुंबई सरकारचा कर्नाटक सरकार मुंबई सरकार महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुंबई सरकार कर्नाटक सरकार कर्नाटक सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार बेळगावच्या हक्काचे बेळगावच्या हक्काचे अरे घाबरट सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय घाबरट सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय घाबरट सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय कर्नाटक सरकार कर्नाटक सरकार मुंबई सरकार मुंबई सरकार कर्नाटक 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 सरकार लगेच सरकार लगेच सरकार अरे मित्रे सरकार अरे मित्रे सरकार अरे लाचार सरकार अरे लाचार सरकार अरे चोर सरकार अरे बदमाश सरकार अरे खाली मान घालणारं सरकार अरे लाचार सरकार अरे निर्लज्ज सरकार अरे निर्लज्ज सरकार अरे मित्रे सरकार अरे मित्रे सरकार निर्लज्ज सरकार निर्लज्ज सरकार संयुक्त महाराष्ट्रात राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या 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 द्या खोके उखंड ओके 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 घेतले खोके घेतले खोके उखंड ओके घेतले खोके उखंड ओके फुकले खोके उखंड ओके घेतले खोके घेतले खोके घेतले खोके घेतले खोके मारले पोके घेतले खोके मारले पोके द्या खोके मारले पोके द्या खोके मारले पोके द्या खोके मारले पोके द्या खोके मारले पोके राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या 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 मुंबई सरकार कर्नाटक सरकार मुंबई
एकदम ओके 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके अरे 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके अरे 50 खोके ओके 50 खोके ओके 50 खोके 50 खोके 50 खोके 50 खोके खाऊन खाऊन 50 खोके भाजले 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 खोके अरे खाऊन खाऊन 50 खोके भाजले खोके खाऊन खाऊन 50 खोके भाजले खोके अरे खाऊन खाऊन 50 खोके भाजले खोके अरे या मिंदे सरकारचं करायचं काय खाली डोकं वर अरे या मिंदे सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय NIT-चा पैसा खाऊन खाऊन भाजले खोके 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 खाऊन खाऊन 50 खोके खाऊन खाऊन 50 खोके खाऊन खाऊन 50 खोके भाजले खोके खाऊन खाऊन 50 खोके भाजले खोके खाऊन खाऊन 50 खोके भाजले खोके अरे सीमावर्ती भागातल्या मराठी माणसाला न्याय न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो सीमावर्ती भागातल्या मराठी माणसाचा ठराव सभागृहामध्ये न आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अरे मराठी माणसाला अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अरे बोंबाई समोर माना खाली घालणाऱ्या मिंदे सरकारचा धिक्कार असो अरे बोंबाई समोर माना खाली घालणाऱ्या मिंदे सरकारचा धिक्कार असो अरे शिंदे फडणवीस हाय हाय शिंदे फडणवीस हाय हाय शिंदे फडणवीस हाय हाय अरे शिंदे फडणवीस हाय हाय अरे शिंदे फडणवीस हाय हाय या शिंदे फडणवीसचं करायचं काय खाली डोकं वर अरे या शिंदे फडणवीसचं करायचं काय खाली डोकं वर अरे NIT-चा पैसा खाणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे 50 खोके खाऊन खाऊन भाजले खोके 50 खोके 50 खोके भाजले खोके अरे या खोके सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या संविधानिक सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या नियमबाह्य सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे सुब्रमण्यम स्वामी म्हणतात हे रावणाचं सरकार आहे त्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या रावणाच्या अवलादीचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या रावणाच्या अवलादीचं करायचं काय खाली डोकं वर पाय राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाओ 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 अरे राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाओ 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 राज्यपाल हटाव अरे भ्रष्टाचारी हटाव महाराष्ट्र बचाओ 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 राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाओ राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाओ राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव राज्यपाल हटाव विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो महाविकास आघाडीचा गद्दार सरकार चोर है गली गली में शोर है खोके सरकार चोर है ये गली गली में शोर है खोके सरकार चोर है ये गली गली में शोर है खोके सरकार चोर है गली गली में शोर है खोके सरकार चोर है गली गली में शोर है खोके सरकार चोर है अरे गली गली में शोर है खोके सरकार चोर है बम्बई सरकार हाय हाय 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 विंध्य सरकार हाय हाय विंध्य सरकार हाय हाय गली गली में शोर है खोके सरकार चोर है गली गली में शोर है खोके सरकार चोर है गली गली में शोर है खोके सरकार चोर है राज्यपाल हटाओ राज्यपाल हटाओ राज्यपाल हटाओ राज्यपाल हटाओ
मुंबई सरकार मुंबई सरकार कर्नाटक सरकार कर्नाटक सरकार विदर्भाला अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भाला अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भात अधिवेशन होऊन सुद्धा चर्चा न करणाऱ्या सरकारचा विदर्भात अधिवेशन होऊन सुद्धा चर्चा न करणाऱ्या सरकारचा विदर्भ अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भ अन्याय करणाऱ्या सरकारचा धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस संत्र्याला भाव संत्र्याला भाव अरे संत्र्याला भाव संत्र्याला भाव संत्र्याला भाव धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस संत्र्याला भाव संत्र्याला भाव संत्र्याला भाव धानाला बोनस संत्र्याला भाव धानाला बोनस संत्र्याला भाव धानाला बोनस संत्र्याला भाव संत्र्याला भाव संत्र्याला भाव धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस धानाला बोनस विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा अरे श्रीखंड द्या भूखंड घ्या श्रीखंड द्या भूखंड घ्या अरे 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 खोके द्या भूखंड घ्या 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 खोके द्या खोके द्या भूखंड घ्या खोके द्या भूखंड घ्या खोके द्या भूखंड घ्या खोके द्या खोके द्या भूखंड घ्या खोके द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा महाविकास आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा लगातार मंत्री इनके खिलाफ 2 दिन से पत्रकारों के माध्यम से कुछ बातें लोगों के सामने आई है। सबसे पहले सिल्लोड महोत्सव के बारे में आई है। तकरीबन कुछ करोड़ रुपया अधिकारियों को प्रेशर में लाके जमा करने की कोशिश, एक मैटर वो आपके द्वारा महाराष्ट्र को पता चला है। दूसरा मैटर वाशिम के अंदर उन्होंने जो आदेश दिया है, तकरीबन 40 एकड़ इलीगल आदेश दिया, उसके बारे में हाईकोर्ट ने स्ट्रिक्चर पास किया है। वो 2 मैटर तो महाराष्ट्र को मालूम गिरा है, लेकिन उसके अलावा ऐसे बहुत सारे मैटर है जिसमें हाईकोर्ट ने उन पर ताशारे मारा है। रीट पिटीशन नंबर 3872, रीट पिटीशन 3872 जय शिंपरा, ये प्रकरण है। उनको अधिकार नहीं होते हुए उन्होंने कुछ आदेश दिया था वो कंपनी के बारे में। सन्मान्य हाईकोर्ट ने उनके खिलाफ उनके माफ़ीनामा उनसे लिया है, वो भी बिन शर्त, और इस तरह से आगे नहीं करने का उनको ताशेरा उड़ा है। ये हाईकोर्ट रीट पिटीशन 3872 है। वो आलू के पट्टे यानी रेती के जो पट्टे रहते इलीगल, जिस व्यक्ति के पर 9 कोटी 36 लाख रुपए का दंड था, जो ब्लैक लिस्टेड था, उसको उन्होंने एरिया बढ़ा के रेती का ठेका दिया है। उसके खिलाफ भी हाईकोर्ट ने नाराज़गी व्यक्त किया है। पिटीशन नंबर 3091/202 हाईकोर्ट ने इसमें भी नाराज़गी व्यक्त किया। औरंगाबाद में कृषि उत्पन्न बाजार समिति की एक ज़मीन है, उसके बारे में अपने रिश्तेदारों के बोलने पे उनके मर्जी के व्यक्ति को आदेश काम दिया है। उसके बारे में रीट पिटीशन नंबर 2207/202 हाई कोर्ट ने इसके खिलाफ अब्दुल सत्तार के खिलाफ महाराष्ट्र के सेक्रेटरी के कहा कि इसकी इंक्वायरी करो। ये भी रीट पिटीशन औरंगाबाद के अंदर हुआ है। जिला परिषद की वहाँ
इमारत है उसके बांधकाम के लिए यन के कंस्ट्रक्शन को काम मिलना बोल के बोगस पेपर तैयार करके उस आदमी को काम दिया है और उसके अंदर करोड़ों का घोटाला किया है और उसके अंदर हाईकोर्ट में अभी पिटीशन दाखिल है, उसका निर्णय आना बाकी है। उसी प्रकार जिला मध्यवर्ती बैंक के बारे में कर्ज माफ़ी उन्होंने किया है और उसने जब कर्ज माफ़ी किया है वो प्रकरण सीआईडी के प्रकरण में आज भी पेंडिंग पड़ा है। ये गवर्नमेंट को इंक्वायरी नहीं कर रही है, मेरी कृपया इंक्वायरी करने की इजाज़त दे, ऐसा मैं व्यक्त करता हूँ। टीईटी के घोटाले में तो आप सबको पता है कि किस प्रकार के उनके फैमिली के लोग हैं, उसके बारे में भी पूरा डिटेल उन्होंने कितना पैसा विड्रॉल किया है उनके बच्चों ने, उनके भी मैं डिटेल, अभी मेरे पास डिटेल नहीं है लेकिन जिस दिन डिटेल आएगा मैं आपको बताऊंगा। ये ग्राम विकास मंत्री का इनके पास चार्ज था, तब उन्होंने एक सविता तोटावार बोल के एक लेडी को स्थापना में नौकरी का आदेश निकाला है। वहाँ के जिला परिषद के सीओ एवं विभागीय अधिकारी दोनों ने भी उसके आदेश को रद्द किया, फिर भी उनके आदेश रद्द करने के बाद भी उन्होंने ऑर्डर निकाला, एक वो भी एक मैटर है। जालना शहर के अंदर आईटीआई कॉलेज के 40 एकड़ की जगह है, उसके अंदर भी किसी ने एक्स मिलिट्री मैन ने बोगस कागज पत्र करके वहाँ दाखिल किया था और ये जब आदेश उनके पास आया सत्तार के पास, तो आईटीआई कॉलेज के जो प्रिंसिपल वहाँ लीड कर रहे थे उनको भी कहा कि ज़मीन इसको दे दो। अब शासन का एक मंत्री, जिम्मेदार मंत्री अगर ऐसी बात करता है तो मुझे लगता है कि यहाँ कहीं गड़बड़ घोटाला है। आप लगे तो इंटरव्यू हमारे प्रिंसिपल जालना के आप ले सकते हैं। मेरी ये रिक्वेस्ट है कि अब्दुल सत्तार का राजीनामा कोई हाल में लेना चाहिए, ये मत का मैं हूँ और हम लोग आज बोलने की सभागृह में कोशिश की लेकिन हमको बोलने नहीं दिया। हे बघा, त्यांनी जे प्रवेश पत्रिका दाखल केली 25,000, 15,000, 10,000 असं करू शकत नाही। शासनाकडून त्याला पैसे येते कृषी महोत्सवाला, हे जमा करण्याचे धंदे केले ना स्वतःसाठी केले, याचा आरोप माझा आहे व्यक्तिगत। दोन्ही लोक तुम्हाला माहीत, फक्त 2 प्रकरण तुम्हाला माहिती आहे, बाकी त्याचे एवढे प्रकरण आहे की रोज प्रेस घेता येईल मला, एवढे प्रकरण आणि मी काढणार आहे त्याचे प्रकरण। एक शेर बोल के ख़त्म करता हूँ, जरा प्लीज इसको लीड करना। झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो, झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है कि सच बोलो। अरे घर में झूठों की मंडी सजी है और दरवाजे पे लिखा है सच बोलो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 2 वर्षापासून त्यावर बंदी होती। 2 दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री माननीय विखे पाटील साहेब यांनी त्याला यावर्षी जनावरांसह यात्रा भरवण्याची परवानगी दिली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली ही खामलिंगेश्वरांची जत्रा मोठ्या धूमधडाक्यामध्ये यावर्षी म्हसा या गावी भरणार आहे। गेल्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी काही परवानगी दिल्या नव्हत्या आणि त्यामुळे ही यात्रा होत नव्हती। लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या शंका आहेत की या वर्षी सुद्धा जनावरांची यात्रा ही होईल का, त्याला रीतसर परवानगी दिली आणि त्यामुळेच मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला महाराष्ट्रातील की म्हसा खामलिंगेश्वराची यात्रा जनावरांना बाजार भरण्यासाठी शासनाने त्याला पूर्णपणे परवानगी दिलेली आहे। एक खूप मोठ्या प्रमाणात महिनाभर चालणारी ही यात्रा असते आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रातून तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचा बाजारसुद्धा त्या ठिकाणी होतो। त्या भागातील जनतेला सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो। मी मनापासून महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करेल की या यात्रेला परवानगी दिली आणि त्यामुळं या यात्रेला भरण्याची जी अडचण होती ती दूर झाली, त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। आमदार किसन कथोरे। कर्नाटकातील सीमा बांधवांवरती होणारा अन्याय, सातत्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री त्या लोकांना देत असलेले अपमानास्पद वागणूक, महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून केंद्रीय गृहमंत्र्यांनी या विषयामध्ये लक्ष घालण्याचं सांगून शांतता राखण्यासाठी केलेलं आव्हान, या सगळ्या गोष्टीवरती
दुर्लक्ष करून ज्या पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री हे 1 इंच जमीन कर्नाटकची देणार नाही अशी भाष्य करत आहेत, सीमावासियांवरती जो अन्याय होतो आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून रोखलं जात आहे आणि महाराष्ट्रव्याप्त कर्नाटक जो भाग आहे त्यातील मराठी माणसाला ज्या पद्धतीने त्रास दिला जातो आहे त्यावरती चर्चा या सदनामध्ये घेऊन ही चर्चेच्या अंती तो ठराव एकमताने मंजूर करावा म्हणून आम्ही मागणी केली. शिवसेना अग्रेसर होती, परंतु या सरकारला याचं गांभीर्य नाही. आज मुख्यमंत्री दिल्लीत आहेत म्हणून आज हा प्रस्ताव घेऊ शकणार नाही. आम्ही त्यांना म्हटलं की महाराष्ट्राच्या दृष्टीने, या विधानसभेच्या दृष्टीने आज सगळ्यात महत्त्वाचं कामकाज जर कुठचं असेल तर कर्नाटक सीमावासियांवरती जो अन्याय होतो आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने दादागिरी करतायत त्याला प्रत्युत्तर सडेतोडपणे देणं आवश्यक आहे. म्हणून हे संपूर्ण महाराष्ट्राचं विधिमंडळ एकमताने मराठी माणसाच्या कर्नाटक व्याप्त जो आपला भूभाग आहे त्याच्यावरती बसलेल्या मराठी माणसाच्या मागे आहे. म्हणून आपण आत्ताच या क्षणापासून हा ठराव या सभागृहात आणावा. मुख्यमंत्री जरी दिलेले असले तरी संसदीय मंत्री तो ठराव आणू शकतील आणि चर्चेला सुरुवात करावी, परंतु सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, विरोधी पक्षाला बोलू दिलं नाही, आम्हाला त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही देखील सभात्याग केलेला आहे. आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये कर्नाटकवासीय सीमा बांधवांच्या बद्दल बोलू न दिल्याबद्दल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आणि या सरकारला त्याचं गांभीर्य नसून ते या ठिकाणी चर्चेला सुरुवात करत नाहीत म्हणून आम्हाला बोलू दिलं जात नाहीत म्हणून आम्ही आज सभात्याग केलेला आहे. हळूहळू बॉम्ब फुटतील. कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही आहे. या सरकारमध्ये कमी आमदार असलेले मुख्यमंत्री आहेत आणि जास्त आमदार असलेले उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं दोघांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे आणि अस्वस्थतेपायी कोणता निर्णय कुणी घ्यायचा याचाच ताळमेळ नाही आणि त्याचाच प्रत्यंतर आता सभागृहामध्ये आला. आपण पाहतो आहोत की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होऊन आज दुसरा आठवडा आहे आणि दुसरा आठवडा झाला तरीसुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादामध्ये ज्या मराठी माणसाची पिळवणूक होती आहे, मराठी माणसांवर जो अन्याय होतोय, त्यांचा जो छळवाद मांडलेला आहे, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्यांना समर्थपणे पाठिंबा जाहीर करण्याची आवश्यकता आहे. पण हा ठराव कधी घ्यायचा, कुणी घ्यायचा या संदर्भामध्ये सरकारमध्ये एक वाक्यता नाही. आजसुद्धा आपण बघितलं असेल की आज हा ठराव यावा आणि केवळ हा सभागृहामध्ये आम्ही विषय केला असा नाही, तर यापूर्वीसुद्धा विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना आमचे नेते भेटले आणि त्यांनी हा ठराव प्राधान्यानं घ्या म्हणून सांगितलं, परंतु सरकारला काही त्याचं गांभीर्य नाही. सरकार मोठमोठ्या घोषणा करतं. आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझ्या वक्तव्यावर की कोणाच्या बापाची हिंमत नाही की महाराष्ट्राला मान खाली घालायला लावावी. अरे बोलाचा भात आणि बोलाची कडी. पलीकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबई सकाळ संध्याकाळ तुम्हाला दम देत आहेत आणि तुम्ही मान वर करून सुद्धा बघत नाहीत. कारण मान वर केली तर देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेबांचे डोळे तुम्हाला दिसतील, त्यामुळं तुमच्या मानात वरती जात नाही आहेत आणि म्हणून हे ठराव आणत नाहीत आणि यामुळं आम्ही आज सभात्याग केलेला आहे. सर, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये मागणी केलेली आहे की केंद्रशासित प्रदेश म्हणून बेळगावचा जो भाग आहे तो केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये केली. जो उद्धव ठाकरे गौप्यस्फोट करणार होते विधान परिषदेमध्ये तो हा. आता उद्धव साहेब काय गौप्यस्फोट करणार होते ते उद्धव साहेबांनाच आपण विचारू शकता. ते माझे नेते आहेत, ते माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी काय विधान केलं, काय मागणी केली याच्यावर भाष्य करण्याच्या ऐवजी त्यांच्या मागणीला समर्थन देणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे. सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं पायऱ्यांवरती आणि असं सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या महिलेला पाठीशी घालणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यावरती कारवाई करावी, तात्काळ कारवाई करावी. भारतीय जनता पार्टीसारखे निर्लज्ज लोक मी कुठं बघितले नाहीत. ज्या नवाब मलिकांना दाऊद इब्राहिमशी संबंधित म्हणून त्यांनी जेलमध्ये टाकून ठेवलंय. बॉम्बस्फोट कधी झाले? 1992 आणि 93 साली.
नवाब मलिकांना जेलमध्ये कधी टाकलं? 2021-22 साली त्यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला. जे भारतीय जनता पार्टीचे लोक ज्या दाऊद इब्राहिमच्या संबंधित महिलेचा प्रश्न उपस्थित करतात, त्याच राहुल शेवाळे, खासदार नाव घेऊन सांगतो, खासदार राहुल शेवाळेंनी स्वतःहून मुलाखत दिली आहे की जे आज शिंदे गटामध्ये सामील झालेत आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारला पाठिंबा देऊन आहेत. त्यांनी असं सांगितलं की ही जी महिला आहे, ज्या महिलेसंदर्भात ही चर्चा सुरू आहे, ती महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. ती दुबईमध्ये गेली होती. राहुल शेवाळ्यांच्या एका मित्रानं, इब्राहिम नावाच्या मित्रानं सांगितलं म्हणून राहुल शेवाळ्यांनी याच महिलेला अनेक वेळा पैसे दिले आणि आज ते राहुल शेवाळे सांगतात की दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. माझी मागणी आहे की दिल्ली सरकारनं, केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं तात्काळ राहुल शेवाळेंना अटक केली पाहिजे. कारण जी महिला दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे, जो दाऊद इब्राहिम भारतामध्ये आणण्याकरता म्हणून आमचं भारत सरकार प्रयत्न करत आहे, त्या दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या महिलेला पैसे देण्याचं काम कुणी केलं? राहुल शेवाळेंनी केलं. याचा अर्थ की ही महिला राहुल शेवाळेशी आपल्या दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे हे खासदार राहुल शेवाळेंना माहिती होतं. हे खासदार राहुल शेवाळेंनी लपवलेलं दिसतंय आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या महिलेला खासदार राहुल शेवाळेंनी पाठिंबा दिलेला आहे, पैसे वारंवार दिलेले आहेत, हे राहुल शेवाळे स्वतःहून सांगतायत. आणि म्हणून अशा पद्धतीचं एका राष्ट्रद्रोहाशी संबंधित असलेल्या महिला माहिती असताना ते लपवणं, तिला पैसे देणं, या गुन्ह्याखाली राहुल शेवाळेंना तात्काळ अटक केली पाहिजे. आणि ते राहुल शेवाळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निर्लज्जपणे युवा सेनेबद्दल बोललं जात आहे. पण आज भारतीय जनता पार्टीने त्यांना समर्थन देणारे लोक यांचे दाऊद इब्राहिमशी किती संबंध दडलेले आहेत हे स्पष्ट झालं. नवाब मलिकांचे संबंध तर नाहीच, पण यांचे संबंध उघड झालेले आहेत. आमची तीच तर मागणी आता होती. आमची मागणी तीच आहे की तुम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोला, मराठवाड्याच्या प्रश्नावर बोला, महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला. तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोला, चर्चा घडवा. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या सरकारला कुठल्याही चर्चेमध्ये स्वारस्य नाही. व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं, व्यक्तिगत आरोप करणं, व्यक्तिगत राजकीय हिशेब चुकतं करणं आणि सुडाचं राजकारण करणं. खरं तर एवढं मोठं व्यासपीठ हे व्यक्तिगत हेव्यादेव्यांकरता कधी वापरायचं नसतं. व्यक्तिगत एकमेकाचे राजकीय हिशेब चुकते करण्याकरता वापरायचं नसतं. व्यक्तिगत आपले रागलोभ बाजूला ठेवायचे असतात आणि महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांच्या बेकारीचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि महाराष्ट्राच्या उन्नतीचे प्रश्न, विकासाचे प्रश्न या व्यासपीठावर मांडायचे असतात. धोरणात्मक निर्णय करून घ्यायचे असतात. पण दिल्लीमध्ये कोणतरी पार्लमेंटमध्ये बोलला तर विधानसभेमध्ये उत्तर द्यावं अशी मागणी करायची, खोटे नाटे आरोप करायचे याच्याकरता आणि वेगवेगळ्या चौकशा मागायच्या, SITच्या चौकशा मागायच्या, नार्कोटिक्सच्या चौकशा मागायच्या आणि व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्याचं राजकारण महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं. ते या सरकारमध्ये महाराष्ट्र पाहतोय. याच्या अनंत वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होतात. धन्यवाद. संजय राऊत दादा गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये सीमावाद आहे आणि हा सीमा प्रश्न जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्ष प्रलंबित आहे. एखादा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यानंतर साहजिकच आहे दोन्ही राज्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे.
जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटकाकडनं मात्र काही दिसत नाही आहे. आणि जर का मी चुकत नसेन तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला, बेळगावचं नामांतर केलं. एवढंच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवरती भाषिक अत्याचार सुरू आहे. आणि म्हणून मी आज सभागृहात जे काय माझं मत मांडलं ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी माननीय सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत. त्या दोन गोष्टी म्हणजे एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे. त्या पेन ड्राईव्हमध्ये साधारणतः 70च्या दशकात शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली, केस फॉर जस्टिस. आणि ही फिल्म, त्या फिल्ममध्ये साधारणतः 18व्या शतकातले सुद्धा पुरावे आहेत की किती मराठी भाषा तिथे किती वर्षापासून वापरली जाते. त्यावेळेला हे सगळे पुरावे जर का आपण पाहिले तर मराठी शाळा, मराठी नाटकांची थिएटर, मराठीमधला होणारा कारभार, ह्या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. ही फिल्म दिल्यानंतर आणखीन एक मी पुस्तक दिलेलं आहे, महाजन रिपोर्ट अनकवर्ड. हा जो महाजन अहवाल त्यावेळेला सादर केला गेला होता, जो आपण स्वीकारला नाही, त्याची चिरफाड करणारं पुस्तक त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं. त्या पुस्तकाची कॉपी आता तशी मिळत नाही आहे कुठे, पण ती एक कॉपी मला मिळाली, ती झेरॉक्स कॉपी मी दिलेली आहे. माझं मत स्पष्ट आहे, माझं मत ठाम आहे आणि मला वाटतं माननीय अजितदादा पण इकडे आहेत, सगळेच इकडे आहेत. जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत हा विवादास्पद कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, की जेणेकरून केंद्राची एक मध्यस्थी तिकडे मानो न मानो ही अशी परिस्थिती आहे, पण केंद्राची तिकडे एक काहीतरी हुकमत राहील. आणि कर्नाटक ज्या पद्धतीने भाषिक अत्याचार होतोय तो भाषिक अत्याचार ताबडतोबीने थांबवला जाईल. मुख्यमंत्री आज नाही, मी हेच सांगितलेलं आहे की आज का उद्या ठराव आणायचं म्हणतायत, पण तो ठराव आजपर्यंत किती ठराव झाले? आता सुद्धा प्रत्येक वेळेला आपण पाहिलं असाल की कधीही महाराष्ट्रामध्ये कानडी भाषिकांवरती मराठी भाषेचा अत्याचार झालेला नाही, पण कर्नाटक म्हणजे बेळगाव आणि तो जो काही निपाणी वगैरे परिसर आहे त्या भागामध्ये मात्र मराठी माणसांवरती कानडी भाषेचा अत्याचार झालेला आहे. कारण तिथले आता मी असं ऐकलं 20 बिलं असतील, आणखीन काही असतील, हे सगळे कानडी भाषेतून सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाऊन माहिती घ्या किंवा कदाचित तुमच्या चॅनलचे प्रतिनिधी तिकडे असतील त्यांच्याकडनं माहिती मिळवा जी आम्हाला उपयोगी पडेल, की तिथे सगळे व्यवहार जे कर्नाटिक किंवा कानडी भाषेत होतात तिथल्या मराठी भाषिकांना ती भाषा येतच नाही आणि मग त्यांना त्याच्यावरती अंगठे उमटवावे लागतात. त्याच्यामुळे काही 1-2 पिढ्यांना तिथल्या अंगठे बहादर म्हटलं जसं असं मी ऐकलंय. तुमच्या प्रतिनिधींकडनं माहिती मिळाली तर ती इथल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. आणि त्यासाठी नुसतं आम्ही याचा निषेध करतो आहोत, या निषेधाला काही किंमत कर्नाटक सरकार देत नाही. ज्या आक्रमकपणाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आणि त्यांनी विधानसभेत त्याचा ठराव केला असं मी ऐकलं की 1 इंचसुद्धा जागा आम्ही महाराष्ट्राला देणार नाही. आम्हाला कर्नाटकाची 1 इंचसुद्धा जागा नको, आमच्या हक्काची जी जागा आहे तीच आम्ही मागतो, त्या व्यतिरिक्त कर्नाटकाची जागा नको आहे. पण ज्या आक्रमकतेने ते ठराव मांडतायत, एक पाऊल पुढे जात आहेत, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याची दखल अंदाज घ्यायला पाहिजे आणि कर्नाटक सरकारला रोखलं पाहिजे. ते पुढे जात आहेत आणि आम्ही नुसते निषेध करून थांबणार असू तर या पुसक्या ठरावाला काय अर्थ राहणार नाही. म्हणून मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लागत नाही तोपर्यंत हा जो आमचा सीमा भाग आहे, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तो ताबडतोबीने केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेल्या आहेत, फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे, पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाट्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. ह्या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. तुम्ही लाट्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा.
आत्ता गप्प बसा असा त्याचा अर्थ होत नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल लागत नाही तोपर्यंत ताबडतोबीने हा जो विवादास्पद सगळा भाग आहे तो केंद्रशासित झालाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. होय, म्हणूनच म्हणतोय की जोपर्यंत केंद्रशासित भाग होत नाही तोपर्यंत ह्या विषयाला काही उत्तर निघणार नाही. काय आता हे सरकारच अस्तित्वात आले. काल परवाकडे भाजपचेच एक नेते सुब्रमण्यम स्वामी बोलले की हे अनैतिक सरकार आहे. आता सरकार अनैतिक म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं नैतिकता काय अपेक्षित धरावी. पैसे घेऊन स्टॉल लावण्यात आले. नाही, आता ह्याच्यावरती काय बोलायचं तरी काय बाकी राहिलेलं आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावरती सोडलेले आहे, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. मी मागे सुद्धा बोललो की मुख्यमंत्री हे हिंदुत्व मानणारे आहेत आणि म्हणून ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. त्यांना नवस करणं आणि नवस फेडणं त्याच्यासाठी दिल्लीला जावं लागतं की आजचा दिवस गेलेला आहे म्हणून नवस फेडतोय, उद्याचा दिवस नीट जाऊ द्या म्हणून नवस करतोय, म्हणून त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहे. त्याच्यात महाराष्ट्राचं भलं कुठे. आज सुद्धा ते दिल्लीला गेलेत, ठीक आहे, त्याचं कारण काही असेल. एक मंत्री महोदयाने त्याचं उत्तर दिलं, त्याच्याबद्दल आदर आहे. पण एवढ्या दिल्ली वाऱ्यांमध्ये सीमा प्रश्नाचा मुद्दा कुठे आणि महाराष्ट्राचा हे कुठे आला. जो आता तुम्ही सांगितलं कृषी मंत्र्यांचा विषय आहे तो शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुठे पंचनामे झालेत, कुठे मदत दिली गेली, याबद्दल कोण काय बोलतंय. दिवसातून 6 वेळा सभा तहकूब होती आहे. महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न आहेत ते अजून तरी पटलावर आले नाही किंवा ते पण घेण्यात आलेले आहे. नाही, महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रश्न आम्ही काढलेले आहेत. प्रत्येक वेळेला काढल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की विरोधी पक्षातल्या सदस्यांना बोलूच दिलं जात नाही. विदर्भात विदर्भाचे आणि मराठवाड्याचे प्रश्न मागे पडत आहेत. पण हे सीमा प्रश्न तुम्ही उचलणार का? हो, ते तर प्रश्न आम्ही नेहमीच उचलतो. पंढरपूरचं मंदिर सरकार शासित करताना छत्तीसगडचे सगळे मंदिर सरकार शासित केलेले आहेत. मोदी हे हिंदू विरोधी असे सुद्धा बोलले होते. स्वामींनी जे बोललेलं आहे ते त्यांना त्यांच्या घरचा आहार मिळालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की स्वामी ही व्यक्ती ही खूप जुन्या काळापासून आपल्या देशाच्या राजकारणाशी संबंधित आहेत आणि त्यांचं मत सुद्धा त्यांच्या पक्षातल्यानी गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कोणी घालवले, कोणी घालवले वाया. 4 दिवस उरलेले आहेत. नाही नाही, कोणी वाया घालवले, वाया कोणी घालवले ह्याचा जबाब ज्यांनी वाया घालवले त्यांना विचारा. सर, कर्नाटक प्रश्नी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वापर होतोय, भाजप वापर करते असं वाटतंय ज्या पद्धतीने. विधान परिषदेमध्ये आज सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून जो प्रस्ताव ठेवला होता, एक कोर्टाने 22 डिसेंबरला नागपूर बेंचच्या हायकोर्टाच्या नागपूर बेंचने जी ऑर्डर दिली त्यानुसार वाशिम येथील जवळपास 37.19 एकर गायरान जमीन माननीय न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना अब्दुल सत्तार या मंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी अनधिकृतरित्या हा गायरानाची जमीन 37 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला. हा अतिशय मोठा निर्णय, चुकीचा निर्णय घेतलेले असताना या संदर्भात 50,000 रुपये जमा करण्याचे निर्देश सुद्धा कोर्टाने दिलेले आहे. आणि एक प्रकारे अब्दुल सत्तार यांचा एक अशा प्रकारे ही सवय, कारण एक प्रकरण असंच संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात चालू आहे, एक प्रकरण रत्नागिरीचं असंच आहे, एक प्रकरण संभाजीनगर मार्केट कमिटीचं सुद्धा चालू आहे. आणि अशा पद्धतीने एक हॅबिच्युअल म्हणून अब्दुल सत्तार यांनी अशा पद्धतीनं भूखंडाचं श्रीखंड, गायरानाचं प्रकरण मला वाटतं अनधिकृतरित्या स्वतः वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याविषयी परिषदेमध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी आवाज उठवून 289च्या सूचनेच्या अंतर्गत राजीनाम्याची मागणी केलेली आहे. एक प्रकारे गायरान हे असं एक प्रकारे देता येत नसतं, परंतु सरकार अशा मंत्र्यांना पाठीशी घालतं की काय, आपण अशा मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे. राजीनामा द्या, राजीनामा द्या. अब्दुल सत्तार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. त्याचप्रमाणे एक सिल्लोड येथे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम सत्तारांचा व्यक्तिगत कार्यक्रम असताना या कार्यक्रमाला 15 कोटी रुपये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जमा करण्यासाठी एक प्लॅटिनम कुपन, गोल्ड कुपन
सिल्वर कुपन 25,000पासून 5,000 रुपयाचे कुपन अधिकाऱ्यांना दिले गेले, खत विक्रेत्यांना दिले गेले, बी बियाणे विक्रेत्यांना दिले गेले आणि यांना कंपल्सरी अशा पद्धतीनं या उत्सवासाठी निधी जमा करण्याचं सुचविलेलं आहे. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आतापर्यंत 5 कोटी रुपयाचे जमा झालेले आहेत आणि अन्य 10 कोटी रुपये लवकरात लवकर जमा करावा यासाठी कृषी मंत्र्याकडून अधिकाऱ्यावर आणि खत विक्रेत्यावर दबाव सुद्धा आणला जातो. त्याचा सुद्धा निषेध आम्ही केलेला आहे. पायदळ संसदीय प्रणाली पायदळी तुडवण्याचं कामं चालू आहे. अब्दुल सत्तारच्या बाबतीत एवढी मोठी प्रकरणं बाहेर आली. गायरान जमिनीचा पट्टाच देऊन टाकला. सिल्लोडला काहीतरी कार्यक्रम घेतलाय, त्याची लाखोची तिकीटं त्या कृषी अधिकाऱ्यांनी विकली पाहिजे असे त्यांना आदेश देऊन टाकलेले आहेत. त्यांनी वाटलेल्या जमिनी प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढलेत. एक लक्षात घ्या की या महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेतली तर अब्दुल रहमान अंतुले असोत, निलंगेकर साहेब असोत, अशोक चव्हाण असोत, विलासराव देशमुख असोत, अनेक मुख्यमंत्र्यांना परिस्थितीनुसार राजीनामे देवतात. ते कोर्टाने सांगितलं नव्हतं यांच्याकडनं राजीनामा लिहून घ्या. पण नैतिकता नावाची एक गोष्ट राजकारणात जिवंत आहे. त्या नैतिकतेच्या आधारावरती पावलं टाकावी लागतात. आता तर इथे भूखंड आणि श्रीखंड असं मोकळेपणाने वाटून परत मी त्यातला नाहीच असं सांगण्याचं काम सुरू झालं. आणि त्यामुळे आतमध्ये मी एक घोषणा दिली, भूखंड घ्या हरी श्रीखंड घ्या, भूखंड घ्या हरी श्रीखंड घ्या, श्रीखंड घ्या हरी भूखंड घ्या, भूखंड घ्या हरी श्रीखंड घ्या, श्रीखंड घ्या हरी भूखंड घ्या. तमाम महाराष्ट्राला आता भूखंड वाटण्याचे काम चालू आहे. 83 कोटीचा भूखंड, 2 कोटीत गायरान जमीन. तशीच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. गायरान जमिनी तुम्हाला वाटता येणार नाहीत असं 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. अरे कोर्ट अंदर आहे, काय इस्तीफा असं इथे म्हणायला लाजणार नाही. अब्दुल सत्तार माझा मित्र आहे, तो इथे येऊन सांगेल काय इस्तीफा, मी नाही देतो इस्तीफा, जाऊ मी ना तो ना असं बोलला तर मी काही हरेन. आणि त्यांना ही सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं पटलावर येऊ नये, त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून हे सगळे गोंधळ घालत असतात. मुद्दामून विरोधकांना बोलू द्यायचं नाही. आपला सीमा भागातला प्रश्न हा आपल्या इथला असताना त्याच्याबद्दल 7-8 दिवस झाले एक शब्द नाही. तो घाणेरडा नीच बोंबई एका दिवसात ठराव करतो, महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही. आणि आपण आपले घेऊ ठराव घेऊ ना, उद्या घेऊ. अरे उद्या काय घेऊ, मराठी माणसाच्या कानफडात बसली आहे. एक कानफडात तिथे बसली म्हणजे अख्ख्या 288 जणांना कानफडात मारली त्यांनी. सभागृह हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतं ना, मग तो आपल्याला लाज नाही वाटत? मी तर ह्या मनाचा आहे की मी माफी मागितली पाहिजे सीमावर्ती भागातील मराठी माणसांची की आम्ही काहीच करू शकलो नाही, आम्ही शंडासारखे बघत राहिलो कर्नाटक तुमच्यावर अन्याय करताना, आम्ही इथे लढायला पाहिजे होतो. पण हा ठराव सरकारकडनं मांडला जातो, हे दुर्दैव आहे. हा जर आम्हाला मांडायला दिला असता तर आज आम्ही सभागृहात हा ठराव मांडलाच असता. आज काय कारण देतात, मुख्यमंत्री नाहीत. आपण ठराव तर मांडा, ठराव मांडला ही तर हेडलाईन जाऊ द्या कर्नाटकात. कारण का कर्नाटकांच्या निवडणुकीमध्ये बीजेपी जवळजवळ हरलेली आहे. मग कर्नाटका अस्मितेला हातभार लावण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते. आणि म्हणून शेवटच्या 2 दिवसात कसा बसा ठराव आणायचा. एकदा सभा संपली की चर्चा होतच नाही. त्यामुळे तमाम मराठी माणसांची मनं दुखावली आहेत, सीमावर्ती माणसांचं रडतायत आणि याला संपूर्ण जबाबदार सरकार. त्याच्यामध्ये काय पैशाची वसुली चालू आहे, जोरदार पैशाची वसुली चालू आहे. कोणाला 50,000ची तिकीट दिली आहेत,
अरे 50,000चं एक तिकीट, अरे काय आहे काय तिथे? ठीक आहे, कुलकर्णी कोण कोण नाचतायत तिथे जाऊन त्याच्याबद्दल आमचं काय म्हणायचं नाही, कोणालाही नाचवा, पण तुम्ही सुपारी कोणाला देता हे महत्वाचं आहे ना. तुमचे अधिकारी काय वसुली एजंट आहेत? त्यांना टार्गेट दिलंय 15 कोटीचं. हे कुठलं? आणि गायरान जमिनीचं प्रकरण, गायरान जमिनीवर स्टे आहे ना, तरी तुम्ही आपला चालूच ठेवलंय. आम्ही राजीनामा मागतोच आहे, हाऊस ते हे घ्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, 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 राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या. अरे महाराष्ट्र SRA का माध्यम से चुटकी चोपड़ा को जो घर मिलने का विषय को ऊपर लोकसभा में मैं बात किया था, उसी में महत्व का विषय है. गरीब का घर तोड़ दिया डेवलपर, घर भी मिला नहीं, भाड़ा भी नहीं मिला. इनके लिए भाड़ा के लिए अलग से कमेटी बना कि SRA गरीब का भाड़ा देने का विषय, पहले पॉइंट. दूसरा पॉइंट, किसी डेवलपर ने 5 साल 10 साल 15 साल लगातार काम शुरू नहीं किया है, उनको चेंज ऑफ डेवलपर का माध्यम से 13-2 कॉलम लगाने के बाद भी हियरिंग का हिसाब से 2 साल, हाई पावर कमेटी का हिसाब से 1.5 साल, चेंज ऑफ डेवलपर 13-2 लगाने के बाद भी 4 साल जनता को न्याय नहीं मिल रहा है. ये विषय को ऊपर सम्मानीय उप मुख्यमंत्री साहब को ये विषय भी रखा है. किसी ने काम शुरू नहीं किया, उनको तुरंत चेंज ऑफ डेवलपर चाहिए. तीसरा, महाराष्ट्र गवर्नमेंट का तरफ से जो लैंड है, सेंट्रल गवर्नमेंट का तरफ से जो लैंड है, वो लैंड में 40 साल 50 साल से गरीब लोग रहता है. उनका लैंड कन्वीनियंस करके उनको SRA सर्वे करके वो कर देने का विषय. उसके बाद किसी चुटकी चोपड़ा पट्टी में 1+1 है, ये पहले अपना सरकार था, अपना अभी का माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री था. ये विषय 1+1, किसी गरीब चुटकी चोपड़ा पट्टी में रहने वाला को 2 कर मिलने का SRA का विषय चर्चा में ये विषय मांडा. चौथा, ये जो भी किसी को रियाब पे घर मिला, 10 साल 12 साल के बाद घर मिलता है, किसी दिन एनेक्सर 2 में उनका नाम आ गया, उनका घर उनका ही है, तो कानून क्या बोलता है? उनको घर मिलने के बाद भी उनकी कर्दी बिक्री विषय 7 साल चाहिए, 8 साल चाहिए. मैं उप मुख्यमंत्री साहब को ये विषय रखा है. उसी को घर लिहाब में मिलने के बाद 1 साल का अंदर उनको सेल करने का अथॉरिटी चाहिए. सम्मानीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब बहुत पॉजिटिव रिपोर्ट दिया. 1+1 जो है अभी सरकार तो कोटा नियम का ऊपर जल्दी करेंगे. किसी लैंड में कर सकता है, किसी लैंड में नहीं कर सकता है. वो सब लैंड में करने का विषय पॉजिटिव रिपोर्ट किया है 1+1 का. तो किसी का जो रियाब में घर मिला, उनको 1 साल का अंदर उनको अथॉरिटी दे देंगे. बाकी रेंडल के लिए कमेटी बनाएंगे. ये हाई पावर कमेटी और हियरिंग का वजह से जो लेट होता है वो जल्दी करेंगे. ये सब विषय के ऊपर SRA का पूरा मुंबई का मीटिंग भी करेंगे. मीटिंग करके ये सब जो विषय है उनको जल्दी अच्छा तरफ से गरीब का सेवा का माध्यम से करेंगे बोल के पॉजिटिव निर्णय उन्होंने रिप्लाई दिया. उनको धन्यवाद देता हूँ. धन्यवाद. भारत माता की जय. ये गरीब का विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दानवे यांनी 289 खाली तत्कालीन राज्यमंत्री महसूल व आताचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज सभागृहाचं कामकाज पूर्णपणे बाजूला करून चर्चा घ्यावी अशा प्रकारचं निवेदन मांडलं होतं. आपणास माहिती आहे की 22 तारखेला नागपूर बेंचने, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर बेंचने एक आदेश दिला आणि ज्यामध्ये 37.9 एकर जमीन जी अब्दुल सत्तार यांनी 17/6/22 म्हणजे ज्या वेळेला
सत्तांतर बदल होत होता, अशा वेळेला शेवटचा हात मारणं ज्याला म्हणतात, तो शेवटचा हात मारून घेतलेला आहे. आणि या जी त्यांनी ऑर्डर दिली त्याच्यामध्ये गायरान जमीन त्यांनी ज्या व्यक्तीला अलॉट केली, आपणास माहिती आहे त्याला विरोध जिल्हा न्यायाधीशाने केला होता. वाशिम जिल्हा न्यायाधीशाने त्याचं अपील नाकारलं होतं. वाशिम जिल्हा न्यायालयामधनं रिजेक्ट झालेलं प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये कलेक्टरने बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी नेगेटिव्ह रिपोर्ट दिला आणि अशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करू शकत नाही अशा प्रकारचे रिमार्क्स दिले, तरी देखील अब्दुल सत्तार यांनी अशा प्रकारचं जमिनीचं वाटप केलेलं आहे. न्यायालयात प्रकरण चालू असताना अशा प्रकारचं करता येत नाही. गायरान जमिनी किंवा पब्लिक युटिलिटी सर्व्हिसच्या जमिनी या कोणालाही देता येत नाही. अशा प्रकारचं हायकोर्टाचं, सुप्रीम कोर्टाचं अशा प्रकारच्या हजारो जजमेंट्स आहेत आणि अशा प्रकारे कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करणं आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार करून अशा प्रकारे जमिनीचं वाटप करणं हा अक्षम्य गुन्हा आहे आणि म्हणून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आज आम्ही विरोधी पक्षातर्फे सभागृहात केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी जे पैशाचं कलेक्शन होते त्याच्याबद्दलचे पुरावे सभागृहात आज सादर केले गेलेले आहेत. त्याच्या काही ऑडिओ क्लिप्स आहेत त्या देखील सभागृहात आज सादर केलेल्या आहेत. म्हणजे एका अर्थी हे सगळे पुरावे अगदी उघडपणे आहे, याच्यात कुठल्याही चौकशीची गरज नाही. याच्यामध्ये जे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये आहेत, सरळ सरळ दिसतंय भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं अतिशय गरजेचं आहे, ही विरोधी पक्षाची मागणी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शेती महामंडळाचे एकूण 14 मळे आहेत आणि त्या मळ्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्या कामगारामध्ये काय रोजंदारीवरील कामगार असतील, काय निवृत्त कामगार असतील, काय सध्याचे चालू कामगार असतील किंवा मयत झालेल्या कामगारांचे वारसदार असतील. गेली 3 पिढ्या ते तिथं काम करत आहेत आणि त्या कामगारांना स्वतःला राहण्यासाठी जागा नाही. शासनाने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप केलं, परंतु तिथं 3 पिढ्या राबणाऱ्या कामगारांना मात्र त्यांना राहण्यासाठी जागेची मागणी त्यांची होती आणि पूर्वी रामराजे निंबाळकर समितीने ती मागणी मान्य केली होती, परंतु सरकारमध्ये त्यामध्ये यश येत नव्हतं त्यांना कामगारांना, माझ्या शेती महामंडळाच्या कामगारांना जागा मिळण्यासाठी. त्यामध्ये पूर्वी कोर्टामध्ये विषय पेंडिंग होता, परंतु पेंडिंग असताना काय कोर्टाने निकष नोंदवले आणि ती याचिका पूर्वी त्या शेती महामंडळ कामगाराच्या संघटनेने माघार घेतली, परंतु पुन्हा एकदा 2021 साली ती याचिका, फ्रेश याचिका ही दाखल केली आणि त्यामुळे आमची मागणी होती की गेली 3 पिढ्या जे शेती महामंडळाचे कामगार काम करतायत, खरं त्यांची अवस्था अशी आहे, आज ज्या शेती महामंडळाच्या तिथं जे त्यांची जी वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये सगळे ते जे जिथं राहतात ते सगळं मोडकळीला आलेलं आहे. जर पाऊस आला तर एखाद्या त्या घरात लहान मुलगा असला किंवा एखाद्या जमिनी आपल्या स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवली असली, अक्षरशः त्या चुलीमध्ये पाणी होतं आणि त्यामुळे खूप वाईट अवस्था त्या कामगारांच्या घराची झाली. त्यामुळे तो प्रश्न, माझ्या कामगारांना तो न्याय मिळाला पाहिजे. त्या कामगारांना हक्कासाठी त्यांना, आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान आवास किंवा इंदिरा आवासच्या माध्यमातून त्यांना घरकुलं पण मंजूर आहेत, परंतु जागेअभावी त्यांना घरकुलं त्यांना देता येत नाहीत. यासाठी आज मी लक्षवेधी मांडली होती. मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटलांनी त्या बाबतीमध्ये सकारात्मक त्या कामगारांच्या घराच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ आणि त्या कामगारांना नक्की घरकुलासाठी शेती महामंडळाची जागा देऊ असं त्यांनी आज आश्वासित केलं. त्याचप्रमाणे जो दुसरा खंडकरी शेतकऱ्यांचा जो विषय होता की जो भोगवटादार आहे, जो भोगवटादार त्यांचा वर्ग 2 लागलेला होता आणि गेली 10 वर्षे त्यांचं वाटप झालेलं आहे आणि त्याचा भोगवटादार 1 करा, कारण का त्यामुळे त्या शेतकऱ्याला कर्ज घेता येत नाही किंवा जमिनीचं हस्तांतर करता येत नाही, ही त्याची अडचण होती. त्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलं की भोगवटादार 2चा सरकारचा जो निर्णय पूर्वीचा तो भोगवटादार 1 शेतकऱ्यांचा करता येईल. त्यामुळे निश्चित प्रकारे तिथल्या खंडकरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि ज्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप केलेलं आहे परंतु त्या जमिनी नापीक स्वरूपात आहेत, अशा शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्या पुन्हा त्या शेतकऱ्यांना परत एकदा त्या शेतीचं वाटप करण्यात येईल, अशाप्रमाणे आज मंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे
आम्ही प्रश्नोत्तराच्या तासाच्या निमित्तानं सभागृहामध्ये अध्यक्ष महोदयांना आणि सरकारला दोन गोष्टीच्या बद्दल त्या ठिकाणी विषय घेतला. एक म्हणजे सीमा प्रश्नाच्या बद्दल मागे कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेलं होतं की अधिवेशनामध्ये आपण एकमताने ठराव करूया आणि बेळगाव, कारवार, निपाणी ह्या सगळ्या भागामधले जो मराठी भाषिक आहे त्यांच्या पाठीशी एकमुखी महाराष्ट्र उभा आहे, अख्खं विधिमंडळ उभं आहे, अशा पद्धतीचा ठराव त्या ठिकाणी करून त्यांना एक मदत करावी, त्यांना एक विश्वास द्यावा, त्यांना एक खात्री द्यावी, अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं. आज आम्ही सर्व विरोधी पक्षांनी अध्यक्षांना सांगितलं की आजचं सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि तो ठराव आज त्या ठिकाणी चर्चेला घ्या. कारण झालं काय, विधान परिषदेमध्ये ह्याबद्दल विषयाच्याबद्दलची चर्चाला वेळ दिलेला आहे आणि तिथं चर्चा होती आणि विधानसभेमध्ये ठराव होत नाही, हे काही बरोबर नाही. तर त्याच्यामध्ये शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी तिथं मी माझी भूमिका मांडली, पृथ्वीराज बाबांनी काँग्रेसकडनं भूमिका मांडली, भास्करराव जाधवांनी शिवसेनेकडनं भूमिका मांडली आणि आम्ही सगळे सभागृहातले आग्रही होतो किंवा ते ताबडतोब झालं पाहिजे. कारण आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे सन्माननीय काही सहकारी कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि तिथं काही भूमिका मांडत आहेत. कारण कर्नाटकामध्ये तशा प्रकारचं मत व्यक्त करण्याच्या करता सातत्याने अडचणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून तशा प्रकारे त्यांनी तो निर्णय घेतला. आणि या पाठीशी राज्य उभं आहे, महाराष्ट्रातली 13 कोटी जनता उभी आहे, हे त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं होतं, देशाला दाखवायचं होतं. कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक इंच जागा आम्ही देणार नाही आणि आपल्याला तिथली एक इंच जागा तिथं न ठेवता आपल्या राज्यामध्ये घ्यायची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ती बाजू आपल्याला कणखरपणे मांडायची आहे. परंतु तशा प्रकारे तो ठराव आज पण आणला गेला नाही. आता त्यांनी सांगितलं सत्ताधारी पक्षांनी जमलं तर मुख्यमंत्री दिल्लीतनं आले तर आज घेऊ, नाही तर उद्या घेऊ, अशा पद्धतीनं चालढकल चालली. हा खरं तर सीमा प्रश्नाच्या संदर्भातल्या सर्वांचा अपमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणून तो एक विषय घेऊन आम्ही वॉकआउट केलेलं आहे. तसंच आमचे प्रांताध्यक्ष आणि ह्या सभासदाचे ज्येष्ठ नेते सभासद जयंत पाटलांचं जे निलंबन केलं त्याच्याबद्दल मी ज्या दिवशी निलंबन झालं त्याच दिवशी दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही अतिशय समंजस भूमिका घेतली. कारण सभागृह पण शिस्तीत चाललं पाहिजे, तिथंही सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत आणि जर काही घडलं तर त्या संदर्भामध्ये देखील कुठेही टोकाची भूमिका घ्यायची नाही. आता या सगळ्या गोष्टीला 4 दिवस झाले. आमचं म्हणणं होतं की आज त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचं निलंबन मागं घेऊन त्यांना सभागृहामध्ये हजर राहण्याच्या बद्दलची परवानगी द्यावी, अशा प्रकारे आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं मागणी केली. मात्र त्यांनी ते मागणीला नकार दिला आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टीच्या करता आज आम्ही प्रश्नोत्तराच्या तासावर वॉकआउट केलेलं आहे, बहिष्कार टाकलेला. दिल्लीला आज आत्ता सभागृहामध्ये सांगत असताना स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुरु गोविंद सिंगांच्या संदर्भामध्ये काही एक तिथं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्याकरता त्या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी निमंत्रित केलं म्हणून ते गेले त्या कार्यक्रमाला, असं उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलेलं. ठीक आहे, धन्यवाद. सभागृह अर्ध्या तासाकरता स्थगित करण्यात आलं. आम्ही त्याच्यामध्ये स्थगनच्या निमित्तानं जे आत्ताचे कृषी मंत्री आणि मागच्या सरकारमधले महसूल राज्यमंत्री आहे त्यांच्याबद्दल हायकोर्टाने अतिशय कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले. वाशिम जिल्ह्यातला एक गायरानाचा जागा 37 एकरापेक्षा जास्त असणारी, जिची किंमत 150 कोटी रुपये आज आहे, अशी जागा मातीमोल किमतीमध्ये एका वैयक्तिक व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्याचं कारण असं आहे
की हे सगळा निर्णय घेत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेलं होतं सुप्रीम कोर्टाने गायरान जागा कुणाला द्यायची ह्याच्याबद्दल आदेश दिलेले संपूर्ण देशाला आणि त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल जागा गायरानाची कुणाला देता येत नाही. सार्वजनिक कामाकरता तुम्ही ती जागा सरकारच्या परवानगीनं देऊ शकता सार्वजनिक कामाला, परंतु ही जागा दिली आणि ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अतिशय कडक असे न्यायव्यवस्थेने त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जल्दबाजी देखील खूप करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांना विचारलं की आम्ही ह्याच्याबद्दल काय करावं, तर अजून त्याच्याबद्दलचं पण काय केलं पाहिजे हे त्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि ह्या सगळ्या घटना साधारण 17 जूनपासून आत्तापर्यंतच्या काळातले आहे आणि त्यालाच जोडून पाठीमागच्या सरकारने कृषी मंत्र्यांच्या विभागामध्ये कृषी प्रदर्शन भरवण्याच्या करता परवानगी दिलेली होती, त्याला बजेटमध्ये तरतूद केली होती. पण कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं काही सांस्कृतिक कार्यक्रम जवळपास 10 दिवसाच्या करता मला वाटतं सिल्लोड महोत्सव ह्या नावाखाली घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी अशा अनेकांचे फोटो टाकण्यात आलेले. त्यामध्ये कुपन काढलेली आहे आणि कृषी विभागाला सांगितलेलं आहे की बाबा ही कुपन खपून द्या. 10 पेक्षा जास्त तालुके असणारे जे जिल्हे आहेत त्यांना टार्गेट वेगळं दिलं आहे आणि 10 पेक्षा कमी तालुके असणारे जे जिल्हे आहेत त्यांना वेगळं टार्गेट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे कुपन आहेत त्याच्यात प्लॅटिनम, गोल्ड, नंतर सिल्वर असे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि कृषीच्या जी दुकानं आहेत त्यांना पण मला काही आमदारांनी सांगितलं की 5,000 रुपये प्रत्येक दुकानाकडनं मागण्यात आलेले आहेत आणि सगळं बेकायदेशीर आहे, असं करता येत नाही. त्याच्यामध्ये उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे ताबडतोब आम्ही थांबवतो, पण हे सगळं गेले काही दिवस चाललेलं आहे आणि त्याच्यातनं अजय, अतुल आणि असे मोठे मोठे जे चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा असे वेगवेगळे कार्यक्रम त्या 10 दिवसाकरता घेतलेत की ज्याला सगळ्या कार्यक्रमाचं जर तुम्ही बेरीज मारली तर काही करोड रुपये त्याला लागू शकतात. ह्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे. खरं तर हे अतिशय लोकशाहीला धक्का देणार आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही नियमाची ते पालन करत नाहीत, सगळी पायमल्ली करतायत आणि तुम्ही जर पाहिलं तर हे सरकार आल्यापासून कृषी मंत्र्यांचं जे वागणं आहे, जे वक्तव्य आहे, जे बेताल वक्तव्य आहे, जे महिलांच्याबद्दलचं केलेलं वक्तव्य आहे, काही तर क्लिप त्यांच्या ते शिवीगाळ करतात अशाही पद्धतीच्या क्लिप त्या ठिकाणी फिरत आहेत. शिवाय मध्ये आम्हाला असंही कानावर आलं की मुख्यमंत्र्यांच्या OSD का कोणतरी ऑफिसरला पण त्यांनी अतिशय शिवराळ भाषेमध्ये बरंच ऐकवलं आणि ह्या गोष्टी सतत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या 2 गंभीर चुका आहेत आणि म्हणून आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे. एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना त्या कामातनं मुक्त करावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केलेली. दादा, बेळगाव प्रश्नात उद्धव ठाकरे असं म्हणतात की केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, तुमची भूमिका आहे? मी त्याच्या संदर्भात वरच्या सभागृहामध्ये आपण म्हणताय तसं उद्धव ठाकरे साहेबांचा भाषण ऐकलेलं आहे. त्याच्यात त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे. वास्तविक आता हे सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाच्या मध्ये अंतिम निर्णयाला आता म्हणजे कर्नाटकच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडायची, आपल्या वकिलांनी आपली बाजू मांडायची, अशा प्रकारे आहे. आता नवीन हा मुद्दा पुढे आलेला आहे. शेवटी मी कधी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जर असे मुद्दे ज्यावेळेस येतात त्यावेळेस आम्ही बहुमताला आदर देतो.
त्याच्यामुळं जे मराठी भाषिक तिथं राहतात त्यांना ही गोष्ट मान्य आहे का? जे मराठी भाषिक आज महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोल्हापूरला आलेले आहेत त्यांना ते मान्य आहे का? कारण त्यांचं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की सगळ्याच्या सगळा भाग हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. त्यांना खूप तिथं अन्याय होतोय, त्यांच्यावर अत्याचार होतोय, त्यांना मराठी भाषा शिकवली जात नाही, कंपल्सरी कानडी भाषा शिकवली जाते, पाट्या कानडीतल्या लावल्या जातात. तिथं काही त्यांनी भूमिका घेतली तर त्याला परवानगी दिली जात नाही, त्यांना सभा घ्यायला परवानगी दिली जात नाही, मोर्चा काढायला परवानगी दिली जात नाही. अशा पद्धतीनं सतत त्यांच्यावर अन्याय होतो. त्याच्यामुळं त्यांच्यातल्या काही सहकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांचं काय मत येतं आहे ते जाणून घेऊन त्याबद्दलचं मत माझ्यासारख्यांनी स्पष्ट केलं तर जास्त उचित ठरेल. पण आता महाविकास आघाडीचे एकेकाचे मुख्यमंत्री आणि एक जबाबदार नेते या नात्याने त्यांनी मागणी केलेली आहे. ज्या योग्य गोष्टी असतील त्याचा सकारात्मक सरकारने विचार करावा. आणि याबद्दल उद्याच्याला आज जर मुख्यमंत्री आले तर 4च्या पुढं किंवा उद्याच्याला तरी विषय येणार आहे, म्हणजे ठराव येणार आहे. त्यावेळेस पण ठराव कशा पद्धतीचा येतो ते आम्ही पाहूच. धन्यवाद. हिंदी में सीमावाद के बारे में हमने ये इस गवर्नमेंट को, रूलिंग पार्टी को बताया है कि किसी हालत में जैसे कर्नाटक के गवर्नमेंट ने वहाँ ठराव लिया है उसी हिसाब से अपने असेंबली में और काउंसिल में दोनों जगह वैसा ठराव लेना चाहिए. वहाँ जो मराठी भाषिक है उनको सपोर्ट करना चाहिए और पूरी महाराष्ट्र की जो भी 13-13.5 करोड़ जनता है वो उनके पीछे है, उनको सपोर्ट कर रही है. गवर्नमेंट उनके पीछे है, असेंबली और काउंसिल ये जो विधायक है वो सभी उनके पीछे है. ये दिखाने के लिए ये ठराव लेना चाहिए ऐसा हमारा कहना है. तो गवर्नमेंट ने बताया कि आज शाम तक अगर चीफ मिनिस्टर आए, वो दिल्ली चले गए हैं कुछ काम के लिए, तो शाम तक लेंगे, नहीं तो कल तो लेंगे ही लेंगे ऐसा उन्होंने आज. उद्धव जी ने वो काउंसिल में ये इशू निकाला था और वैसा उन्होंने कहा है कि ये केंद्र शासित प्रदेश होना चाहिए. उसके बारे में मेरा खुद का कहना है कि जो हमारा मराठी भाषिक वहाँ रहता है उनको थोड़ा सा उनके लीडरों के साथ बात करके उनका क्या कहना है वो भी सुनना चाहिए और मेजॉरिटी लोगों का जो कहना होगा उसी हिसाब से आगे जाना चाहिए ऐसा मेरा कहना है. नहीं, मुझे ऐसा लग रहा है कि पहला तो वीक हो गया, पहला सप्ताह पूरा हो गया तो भी उन्होंने ठराव नहीं लाया और अभी सेकंड वीक शुरू हुआ है, आज पहला दिन था. तो हमें उन्होंने बताया था कि आज किसी हालत में हम लेंगे, लेकिन आज आया नहीं. तो वो बोल रहे हैं कि चीफ मिनिस्टर नहीं है इसीलिए नहीं हमने लिया, हम कल ले रहे. आज उन्होंने नाथपई का एक ठराव मंजूर किया. अपना सिंधुदुर्ग का जो एयरपोर्ट है वहाँ नाथपई का नाम देने के बारे में ये ठराव करके सेंट्रल को भेजना था, तो वो ठराव मंजूर हो गया. धन्यवाद. मध्ये आजचं सरकार जे आलेलं आहे, एका फार मोठ्या बीजेपीच्या नेत्याने सांगितलं होतं की आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांवर बदला घ्यायचा होता, महाविकास आघाडीवर बदला घ्यायचा होता, म्हणून आम्ही हे सरकार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणलं. आपण जेव्हा बदला घेतो तेव्हा व्यक्तिगत हित मनामध्ये घेऊन करत असतो, लोकांचं हित कुठेही त्या ठिकाणी नसतं. आणि ज्या पद्धतीने हे सरकार चालू आहे हे फक्त त्यांचे 40 आमदार, बीजेपीचे आमदार आणि जे काही भूखंड असतील असे काही विषय असतील त्याच्यावरच लक्ष केंद्रित ठेवून आहेत. सामान्य लोकांचा कुठलाही प्रश्न या ठिकाणी घेतला जात नाही, न विदर्भाचा, न युवकांचा, न शेतकऱ्याचा, न विम्याचा, न आपल्या बॉर्डर एरियामध्ये राहणाऱ्या सर्व मराठी भाषिक लोकांचा सुद्धा विषय. ह्याच्यामध्ये तर शब्द दिला होता की पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही कर्नाटकाच्या विरोधात एक कायदा त्या ठिकाणी करू, मराठी माणसांच्या बाजूने. पण त्या बाबतीतली पहिल्या आठवड्यात तर चर्चा झालीच नाही, पण अजून सुद्धा विधायक त्या ठिकाणी ते आलेलं नाही.
अशा पद्धतीने हे सरकार जर चालत असेल तर मला ते योग्य वाटत नाही. आणि ह्याच्यात सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात पण सामान्य लोकांसाठी करत नाही. ते राजकीय हेतू मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी ते राजकारण करतात. म्हणजे सत्तेत असणाऱ्या लोकांना राजकारण सोडून आणि मुंबई इलेक्शन सोडून काहीही पडलेलं नाही. प्रश्नावरती ठराव करण्याचं आश्वासन पहिल्याच दिवशी सांगण्यात आलं होतं, दिलं होतं सरकारने. मात्र आठवडा झाला, आठवड्यावरून 2 दिवस पण झाले, दुसरा आठवडा सुरू झाला. आठवडा झाला आहे आणि दुसऱ्या आठवड्याचा 1 दिवस सुद्धा संपलेला आहे. पण कसं असतं की इथे या सरकारमधले मंत्री येतात, छाती फुगवतात आणि म्हणतात की आम्ही बेळगावमध्ये जाऊ, आमच्या मराठी माणसांशी बोलू, जात नाहीत. इथंच येतात आणि म्हणतात आम्ही एक मोठं बिल नाही तर कायदा त्या ठिकाणी आणू कर्नाटकाच्या विरोधात. पण आज ज्या दिवशी आणायचा दिवस असतो तेव्हाच ते मंत्री गायब होतात. मग ह्यांना नुसतं लोकांना खेळवायचं आहे आणि वेळ त्या ठिकाणी घालवायचा आहे, बाकी नाही. आणि दुसरं एक कसं आहे की आज या ठिकाणी आपण तो कायदा त्या ठिकाणी आणणार होतो तर मुख्यमंत्री साहेब खरं तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं. आणि आपल्याला महाराष्ट्राच्या हिताची, मराठी माणसाच्या हिताची, सामान्य लोकांच्या हिताची भूमिका मांडण्यासाठी दिल्लीमध्ये कोणालाही विचारायची जरूरत नसताना आपण उगाच काही लोकांची परवानगी त्या ठिकाणी घेतोय. रोकटोक महाराष्ट्राच्या बाजूनी भूमिका घेण्याची वेळ असताना हे सरकार झोपलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मराठी माणसांना आणि आम्हा सर्वांना खरंच याची खंत वाटते. आत्ता जर या ठिकाणी बघितलं, जेव्हा महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात बेळगावमध्ये जाण्याची भाषा करतात तेव्हा दुसऱ्या राज्याचे कर्नाटकाचे मंत्री म्हणतात येऊ नका. आणि येऊ नका म्हणल्यानंतर आपल्या राज्याचे मंत्री जात नाहीत. म्हणजे महाराष्ट्र आजपर्यंत कोणासमोर झुकला नाही. तुम्ही अप्रत्यक्षपणे संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात की नाही गेलं म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकासमोर झुकला. आणि 4 महिन्यांनी कर्नाटकामध्ये इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनचा मुद्दा हा विकास नसून त्या ठिकाणी हे सगळे मुद्दे आहेत, अस्मितेचा विषय आहे. पण या विषयामध्ये महाराष्ट्राचं नाव कुठेतरी खराब होतं हे लोक त्या ठिकाणी विसरलेले आहेत. तसंच गुजरातच्या बाबतीत झालं. मोठे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गुजरातला दिले गुजरातच्या इलेक्शनसाठी. आणि बिहारचं जेव्हा इलेक्शन होता तेव्हा सुशांत सिंगचं प्रकरण इथं भाजपच्या नेत्यांनी फार त्याला पेटून ठेवलं होतं बिहारच्या इलेक्शनसाठी. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राचं नाव खराब होतंय, ते सुद्धा दुसऱ्या राज्यामध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी. मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात जे आहे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, याच्या अगोदरही त्यांच्यावरती आत्ताचं गायरान जमीनचा होता असं आरोप होत आहेत. नाही, या बाबतीत आम्ही एक मागणी केलेली आहे की मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा. आणि त्या बाबतीत असे लोक जे कुठेतरी टेंटेड आहेत ना तर चूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते खोटाली सुद्धा त्यावर ताशिरं ओढलेले आहेत, अशा लोकांना मंत्रिपदावर राहायला हक्क नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. अनेकदा तुम्ही मागणी केली मागच्या अधिवेशनाची की यात भ्रष्टाचार कुणी या बाबतीत बोलायला तयार नाही. आम्ही बोलायला उठलो तर बोलून त्या ठिकाणी देत नाही. आणि त्याच्याचबरोबर अध्यक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा कान त्यांचा त्या ठिकाणी कुठंतरी त्याला कमी ऐकू येतं का काय अशी परिस्थिती आहे. या बाजूला ते बघतच नाही, म्हणजे विरोधी बाकाकडे त्या ठिकाणी ते बघत नाहीत. सातत्याने फक्त सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी बघतात आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहेत. बोलून देत असताना सत्तेत असणाऱ्या लोकांनाही दिलं पाहिजे आणि विरोधात असलेल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बोलून दिलं पाहिजे. आणि आत्ता आम्ही विदर्भाचा एक महत्त्वाचा विषय जो आम्ही सर्वांनी मांडण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे धानला या ठिकाणी बोनस मिळावं, संत्र्यांना भाव मिळावे. त्या बाबतीत सुद्धा हे सरकार कुठेही त्या ठिकाणी बोलत नाही. या सरकारला कुठेही विश्वास नाही की हे सरकार किती दिवस त्या ठिकाणी टिकेल. म्हणून दिवस काढण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. नवीन मंत्र्यांना संधी त्या ठिकाणी दिली जाते. पालकमंत्री 3-3 जिल्ह्याला एक पालकमंत्री आहेत. 4-4 मंत्रिपदं एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी दिली गेली. याच्यामुळे कामं ही होत नाहीत.
आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारला स्वतःवरच विश्वास नसल्यामुळे कोर्टात तो विषय त्या ठिकाणी असल्यामुळे फक्त दिवस ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि मुंबईचं इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे. एक तर विरोधी पक्ष नेत्यांनी पण ही मागणी रेटून धरली आहे आणि आमचे आमदार महोदयांनी सुद्धा सातत्याने आधीसुद्धा आणि आत्तासुद्धा तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी 10ला बोनस मिळावं यासाठी ह्यांनी सुद्धा लढा हा उभा केलेला आहे आणि सातत्याने हे विषय त्या ठिकाणी मांडत आहे. कुठे सुराज्य हाच तर भेदभाव आहे. तुम्ही त्या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना घेत नसाल त्याचा अर्थ तुमचा विश्वास लोकशाहीवर नाही आहे. लोकांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे समोरून त्यांना तुम्ही त्या समितीत घेत नसतात हे योग्य नाही. आणि तिथे असणाऱ्या जुन्नरच्या लोकांची भूमिका आहे की जेव्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतील, जर राज्यपालांना या महाराष्ट्रातून काढलं गेलं नाही तर तिथं असणारे लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना येऊन देणार नाही अशा तिथे असणाऱ्या लोकांनी भूमिका घेतलेली आहे. आणि आपण बॉर्डरच्या भागातला जो सीमा प्रश्नाचा विषय आहे तिथं सुद्धा 3 वकिलांपैकी 2 वकील म्हणतात की आम्हाला ही न्याय लढाई त्या ठिकाणी करायचीच नाही. आपल्याला जर त्यांना बदल करायचा असेल तर तो बदलसुद्धा करण्याची जरूरत आहे. आणि 4 ते 5 महिने झाले होते तरी ती समिती झाली नव्हती, पण गेल्या 20-25 दिवसामध्ये ती समिती झाली. म्हणजे ह्या सरकारला काय चाललंय, कुठे काय अडचणी आहेत याबद्दलचं कुठेही काय माहीत नाही. यांना फक्त एवढंच माहिती आहे की मोघम उत्तरं त्या ठिकाणी द्यायची, मोठ्या गप्पा त्या ठिकाणी करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. दिशाहीन सर. चा दुसरा आठवडा आहे. दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसावर कर्नाटक सीमावादावर आक्रमकपणे जे चर्चा महाराष्ट्राला अपेक्षित होती ती दोन्ही सभागृहात झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जे गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या वाह्यात वक्तव्य करण्यामध्ये पटाईत आहेत, त्यांचं नाव अब्दुल सत्तार, ज्यांनी काही दिवसांपूर्वी कलेक्टरला विचारलं तुम्ही चहा घेता का दारू घेता, हे तेच अब्दुल सत्तार जे हिंदुत्वाच्या नावाखाली उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गद्दारी करून मंत्रिपदाच्या लालसेपोटी गद्दारी हे करण्याकरता त्या ठिकाणी सिद्ध करण्याकरता गेले. हे तेच अब्दुल सत्तार ज्यांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. हे तेच अब्दुल सत्तार ज्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वर्गणी गोळा केली. ती आज पत्रकारांनी पण छापून आणलंय आणि दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. इतकंच नाही तर गायरान जमीन जो वाटण्याचा अधिकार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला नाही, त्यावेळी आपल्या पदाचा गैरवापर करून वाशिम जिल्ह्यामधली 36 एकर माझ्या माहितीप्रमाणे जमीन अवैधरित्या वाटलेली आहे. आणि या 2 मुद्द्यावर या कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची विरोधकांची मागणी आहे. त्यांनी नैतिकता त्यांच्यामध्ये शिल्लक असेल, जर अब्दुल सत्तारमध्ये लाज, लज्जा, शरम या तिन्ही गोष्टी शिल्लक असतील तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपला राजीनामा द्यावा किंवा कृषी मंत्री पदावर असताना एकीकडे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ असताना विदर्भामध्ये हे अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा असताना कृषी मंत्र्यांनी चकार शब्दही त्यावर काढला नाही, कुठल्याही प्रकारचा न्याय शेतकऱ्यांना दिला नाही. आणि नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्या शिंदे सरकारला विनंती आहे की अब्दुल सत्तारचा तात्काळ राजीनामा घ्या, नाहीतर गद्दारीचा कलंक या अब्दुल सत्तारमुळे आणखी तो घट्ट होत जाणार. विरोधक म्हणून आमची मागणी आहे की आम्ही रेटून धरतो. विरोधी पक्षात वरच्या सभागृहामध्ये सुद्धा त्याच मुद्द्यावर आम्ही वॉकआउट केलेलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही दिवसांपूर्वी मी स्वतः आमदारांच्या निवासस्थानाच्या अस्वच्छतेबाबत विधिमंडळ परिसरातील एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मी तो चुकीचा आहे असं सांगितल्यानंतर सुद्धा आज काही पत्रकार बांधवांना याच विधिमंडळ परिसरामध्ये मी स्वतः घेऊन गेलो.
ते टॉयलेट आताही त्याच परिस्थितीमध्ये आहे. मी आज हक्कभंग त्या विषयावर आणणार होतो, मात्र सभापतींची त्याला रीतसर परवानगी घ्यावी लागते. मी तसं पत्र दिलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तो ज्या कॅटरर्स जो आहे, जो सामान्य गोरगरीब कुटुंबातला आहे, त्यालाच अवैधरित्या नोटीस दिलेली आहे. माझ्या प्रश्नाला ते कुठलंही उत्तर देऊ शकले नाहीत. मी ते परत सिद्ध करून दाखवलेलं आहे. माझी पत्रकार बांधवांनाही विनंती आहे, आमदार निवासमध्ये माझी 2 नंबरच्या बिल्डिंगमधली 249 नंबरची रूम आहे. तिथे आपण येऊन तिथली शूटिंग घेऊन सर्व जनतेला दाखवू शकता की करोडो रुपये लाटलेत सरकारने, म्हणजे करोडो रुपयाच्या या माध्यमातून खर्च केलाय, पण सुविधा काय पुरवल्यात ते एकदा बघावं. आणि या ठिकाणी शाईचा पेन आणायला बंदी करणारं सरकार सिगारेट ओढायला मुभा देते आहे. जिथे आम्ही ज्यूस पितो त्या ज्यूस सेंटरमधली फळं ही अस्वच्छ ठिकाणी धुतल्या जातात. आणि जिथे आमदार जेवण करतात, परत मी त्या पत्रकारांना सांगतो, माझ्या ट्विटमध्ये आमदार निवास असा उल्लेख होता, मात्र विधिमंडळ परिसरातील तो व्हिडिओ आहे. आमदार निवासामध्ये सकाळपासून असताना संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीनं तिथे अस्वच्छता होती, त्यामुळे ट्विटवर आमदार निवास जरी आला असेल तरी विधिमंडळाचा हा परिसर, विधान भवनचा म्हणजे आता जिथे अधिवेशन सुरू आहे हा परिसर असेल किंवा आमदार निवासाचा परिसर असेल, हा सर्व परिसर विधान भवनचा परिसर आहे. त्यामुळे तिथे आमदार झोपत असतील, पण जेवायला आमदार इथे येतात आणि जेवतानाची ताटा आणि बशा धुतल्याचा तो व्हिडिओ ॲज इट इज तसा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ब्रीफिंग केलं असेल त्यांच्यावर हक्कभंग आणून कायदेशीर कारवाई करण्याचा माझा प्रस्ताव मी विधान परिषदेचे सभापती नीलमताई गोरे यांच्याकडे सुपूर्द केलाय. ते त्यावर निर्णय घेतील आणि तो निर्णय झाल्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी या सरकारचा बुरखा आपल्या समोर आम्ही आणू. मी केलेला आरोप किंवा मी केलेलं ट्विट जर चुकीचं असेल तर जी शिक्षा मला द्याल ती मी भोगायला तयार आहे. मात्र जर ज्यांनी आरोप खोटे केलेत ते जर चुकीचे असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे. आणि जर हा व्हिडिओ त्या आम्ही जेवतो त्याच्या बाजूच्या जर त्या प्रसाधन गृहामधला नसेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे मंत्री असतील त्याचा राजीनामा तुम्ही मागणार का हे सांगा. ही मागणी रेटून धरण्यासाठी जेवढा मोठा गदारोळ झालाय, ही मागणी आम्ही रेटून धरणार. आणि याच अधिवेशनामध्ये मगरूर मस्तवाल अब्दुल सत्तार नावाच्या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. और ऐसी अधिवेशन की कई जानकारियों को लेकर मैं आप तक पहुंचे रहूंगा. बने रहिए MNS न्यूज़ के साथ.